नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे पहिले प्रायव्हेट नेव्हिगेशन सेंटर अनंत सेंटर ऑफ एक्सिलन्स कोठे उद्घाटन झाले याचे? तर याचं योग्य आन्सर आहे केरळ. इकडेच भारताच्या पहिल्या खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन केंद्राचे उद्घाटन केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाले आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर इस्रोचे अध्यक्ष नारायण यांनी. आणि हे केंद्र कोणी स्थापन केले? तर अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड हे हैदराबाद येथे आहे. आणि याचे उद्देश आहे GPS किंवा परदेशी नेव्हिगेशन सिस्टमवर भारताचे अवलंबित्व संपवणे. महत्त्वाचे नेव्हिगेशन्स पाहूया. GPS हे USAचं आहे. ग्लोनेस हे रशियाची उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. बायडू हे चीनचे उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. आणि नाविक ही भारताची आपली नेव्हिगेशन प्रणाली आहे. तर केरळबद्दल जाणून घेऊया. केरळची कॅपिटल तिरुवनंतपुरम. CM आहेत पिनारायण विजयन. गव्हर्नर आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजकीय प्राणी आहे हत्ती. पक्षी आहे ग्रेट हॉर्निबल. राजकीय पुष्प आहे कोनिकोन्ना. वृक्ष आहे नारळ. राजकीय फळ आहे कटहल. मासा आहे ग्रीन क्रोमाइड. नॅशनल पार्क कोणते कोणते आहेत? सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, एरविकुलम नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क. इडुकी धरण आहे पेरियार नदीवर. तसेच इथे क्लासिकल डान्स कोणते आहेत? कथकली, मोहिनीअट्टम. क्लासिकल लँग्वेज आहे मल्याळम. तसेच महत्त्वाचे उत्सव कोणते आहेत? तर ओणम, त्रिशूरपूरम, अट्टकुल पोंगल, मकर विशू महोत्सव. पहिला आंतरराष्ट्रीय समुद्र तट महोत्सव हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तसेच केरळचा कोणता उत्सव नवीन वर्षाचे प्रतीक आहे? तर विशू महोत्सव. केरळ सी कोस्ट मालाबार तटच्या येथे आहे आणि तामिळनाडू सी कोस्ट कोरेमंडल तटच्या येथे. केरळला मसाल्यांचा बाग देखील म्हणले जाते. केरळमध्ये शबरीमाला मंदिर आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. संचार साथी ॲप कधी लॉन्च झाला? तर याचं योग्य आन्सर आहे 2023. संचार साथी ॲप हा 16 मे 2023 रोजी म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांनी लॉन्च केले. हे ॲप नवीन मोबाईलमध्ये आवश्यकपणे प्री इन्स्टॉल असेल आणि डिलीट आणि डिसेबल असे करता येणार नाही. ह्या ॲपचा यूज काय आहे? तर चोरी झालेला मोबाईल ट्रॅक किंवा ब्लॉक करते आणि IMEI नंबर पाठवते आणि फसव्या कॉल मेसेजची माहिती रिपोर्ट करू शकते. महत्त्वाचे पोर्टल्सबद्दल आपण जाणून घेऊया जे आत्ता चर्चेत होते. सभाचार वेब पोर्टल हे पंचायती राज मंत्रालयाद्वारे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामसभेच्या बैठकीचा अहवाल तयार करते. प्रेस सेवा पोर्टल हा प्रेस रजिस्टर जनरल यांचा आहे. याचं उद्दिष्ट वृत्तपत्र मासिकांच्या नोंदणीचा सुलभ बनवणे. राष्ट्रीय नामित प्राधिकरण पर्यावरण मंत्रालयाचं आहे. याचं उद्दिष्ट आहे कार्बन उत्सर्जन व्यापार यांसाठी. प्रतिभा सेतू पोर्टल हा UPSCचा आहे. आदिवानी ॲप जनजाती व्यवहार मंत्रालयाचं आहे. हे भारताचे पहिले AI आधारित भाषांतर ॲप आहे. उम्मीद पोर्टल अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने निर्माण केलेलं आहे. याचं उद्दिष्ट देशातील वक्फ मालमत्तेचे कार्यक्षम व्यवस्थापन व नोंदणी करणे आहे. आणि भारताचे पहिले व्हॅल्युचर कन्व्हर्सेशन पोर्टल हे आसाममध्ये सुरू आहे. आणि कापूस किसान ॲप हे केंद्रीय वस्त्र मंत्री गिरिराज सिंग यांनी लॉन्च केलेलं आहे. याचं उद्दिष्ट MSP वर कापसाची खरेदी डिजिटल करणे हा उद्देश आहे. तसेच रेरा पोर्टल हे आवास व शहरी कार्य मंत्रालय मनोहर गट्टर यांनी लॉन्च केलेलं आहे. इंडिया मार्केट ॲक्सेस पोर्टल सेबीने लॉन्च केलेलं आहे. ज्ञान भारतम पोर्टल PM मोदी यांनी लॉन्च केले. याचं उद्दिष्ट आहे भारतातील सर्व प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटल संरक्षण. तसेच एम्स दिल्ली यांनी नेव्हर अलोन ॲप लॉन्च केलेलं आहे. हे AI आधारित ॲप विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना रोखण्यासाठी तयार केलेले आहे. द्रव्य पोर्टल आयुष मंत्रालय. मुंबई वन ॲप PM मोदी यांनी मुंबईत लॉन्च केलेलं आहे. हे भारताचे पहिले इंटिग्रेटेड मोबॅलिटी ॲप आहे. याचं उद्दिष्ट आहे सर्व प्रकारच्या वाहतूक
सेवांच्या तिकिटांचे एकाच ठिकाणी बुकिंग होऊ शकते. भारतीय उपक्रम अपेडा म्हणजेच ॲग्रिकल्चर अँड प्रोसिड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी याचं उद्दिष्ट आहे कृषी नियंत्रणाला प्रोत्साहन देणे. तर लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे पोर्टल्स होते. आपण पुढील प्रश्न पाहूया. सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित झाला? तर लखनौ येथे. तर उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे हा इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित झाला. तर कोणत्या स्टेडियममध्ये? बाबू मनारसी दास इंडोर स्टेडियममध्ये. महिला डबल्समध्ये विजेते कोण ठरले? त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद. आणि पुरुष सिंगलमध्ये विजेता कोण ठरलं? तर जसन गुणावन. आणि रनरअप कोण ठरलं? तर भारताचा किदांबी श्रीकांत. तर लक्षात ठेवा, सय्यद आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 हे बॅडमिंटन संबंधित खेळ आहे. हा एक बॅडमिंटन स्पर्धा असून भारतात दरवर्षी आयोजित केला जातो. कुठे होते? तर हा आपण बघितला लखनौ येथील बाबू मनारसी दास इंडोर स्टेडियममध्ये. आणि ही पहिली वेळ आयोजित करण्याची 2009मध्ये होती आणि 2025चं हे 14वे एडिशन आहे. किदांबी श्रीकांत यांनी याआधी 2016मध्ये हा किताब जिंकला होता आणि ते आत्ता रनरअप राहिले. कोणाविरुद्ध? तर जसन गुणावन हे हाँगकाँगचे आहेत. तर लक्षात ठेवा. तर काही बॅडमिंटन रिलेटेड प्रश्न पाहूया आपण. बी सुमित रेड्डी हे बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली यांनी. सुधीरमन कप 2025 ह्याचं 19वे एडिशन झालं चीनमध्ये आणि विजेते चीन ठरले आणि उपविजेते दक्षिण कोरिया ठरले. इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंट 2025मध्ये पुरुष एकेरीमध्ये विजेता कोण ठरले? तर विजेता ठरले ॲडर्स ॲडोसेन. महिलामध्ये आनसे यंग दक्षिण कोरियाच्या आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण होते? तर सायना नेहवाल. हे लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 2012मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक मिळवलेलं होतं सायना नेहवाल यांनी. आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया याची स्थापना 1934 रोजी झाली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारत सरकारने हॅरॉन मार्क 2 ड्रोन कोणत्या देशाकडून खरेदी करण्यास मंजुरी दिली? तर याचं योग्य आन्सर आहे इस्रायल. तर हॅरॉन मार्क 2 हा इस्रायलचा AIA कंपनीचा अत्याधुनिक ड्रोन आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा 35,000 फूट उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकतो. सलग 45 तास हवेत राहण्याची याची क्षमता आहे आणि याची 490 किलो पेलोड क्षमता आहे आणि भारताच्या नौदलासाठी ही नवीन खरेदी केली जाते. तर इस्रायलची कॅपिटल काय आहे? जेरुसलेम. करन्सी आहे न्यू शेकेल आणि प्रेसिडेंट आहेत इसाक हर्झिग आणि PM आहेत बेंजामिन नेतन्याहू. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने हॅरॉन MK2 ड्रोनची आपत्कालीन खरेदी केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅरॉन MK2 ड्रोनच्या यशस्वी वापरानंतर भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी इस्रायलमधून आणखी एक हॅरॉन मार्क 2 ड्रोन खरेदी करण्यासाठी आपत्कालीन करार केला. आणि आपल्या वायुसेना आणि थलसेनाकडे हा ड्रोन आधीपासून आहे, पण आता हा ड्रोन भारतीय नौदलासाठी घेतला झाला आहे. ह्याचं वैशिष्ट्य आपण बघितलंच की याची 35,000 फूट उंची आहे. सलग 45 तास हा उडू शकतो. 490 किलोग्रॅम एवढी पेलॉड क्षमता आहे आणि याचे निर्माते कोण आहेत? तर AIA म्हणजेच इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज. काही महत्त्वाची संरक्षण साधने बघूया आपण. राफेल फ्रान्सकडून घेतला होता. कोणत्या कंपनी? तर डॅसॉल्ट कंपनी. आणि S-400 ही रशियाकडून आपण घेतली होती आणि चिनूक हा आपण अमेरिकाकडून खरेदी केला होता. ड्रोन संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. भारत अमेरिकेतून MQ-9B सशस्त्र ड्रोन खरेदी करत आहे. नागस्त्र 1 म्हणजे काय? हा एक आत्मघाती सुसाईड ड्रोन आहे. नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीच्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेड यांनी विकसित केला आहे. हा भारतीय सैन्याने हिम ड्रोन धॉन 2 हे उंच प्रदेशांसाठीच ड्रोन स्पर्धा लडाखमध्ये आयोजित केले. आग उगवणारे ड्रॅगन ड्रोन कोणत्या देशाने तयार केले? तर युक्रेनने. झुंड ड्रोन हा हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी तयार केलेल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव काय आहे? तर भार्गवस्त्र.
भारत युरोड्रोन कार्यक्रमात सहभागी झाला आहे. तसेच हा कार्यक्रम जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या 4 युरोपीय देशांची एक संयुक्त ड्रोन आधारित निगराणी प्रणालीची उपक्रम आहे. भारतीय सैन्याने रुद्रास्त्र ड्रोनचे राजस्थानातील पोखरण फायरिंग रेंजमध्ये यशस्वी परीक्षण केले. भारताचे पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन चेन्नई येथे झाले. तसेच भारतीय सैन्याने ड्रोन प्रहार सराव अरुणाचल प्रदेशातील ईस्ट सियांग जिल्ह्यात केला. पंजाब पोलिसांनी सीमा ओलांडून होणाऱ्या मादक पदार्थाच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी बांज अंक नावानी ड्रोनरोधी प्रणाली तैनात केली. भारतीय सैन्याने ड्रोन स्पर्धा सूर्य द्रोणाथन 2025 हिमाचल प्रदेश येथे आयोजित केला. भारताचा पहिला ड्रोन आधारित AI संचालित कृत्रिम पावसाचा प्रयोग करणारा जयपूर ठरला. आणि असम रायफल्सने प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी IIT मणिपूरसोबत करार केलेला आहे. आणि भारतीय सैन्याने स्वदेशी अँटी ड्रोन ग्रीड सक्षम लॉन्च केलेला आहे. आपण इस्रायलबद्दल जाणून घेऊ. इस्रायलची सेमीकंडक्टर कंपनी टॉवर आणि अडानी समूह मिळून $10 अब्ज खर्च करून सेमीकंडक्टर चिप प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात. दुश्मनांच्या ड्रोनना लेझर शस्त्रांनी पाडणारा जगातील पहिला देश हा इस्रायल ठरला. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रावर आणि लष्करी तळावर हल्ला करून त्यांना नुकसान केले. ऑपरेशन टू प्रॉमिस 3 इराणचे इस्रायलवर केलेला हल्ला आहे. आणि ऑपरेशन सिंधू हा इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने राबवलेला बचाव मोहीम आहे. इस्रायलने लष्करी गुप्तचर उपग्रह ओफेक 19 याचे प्रक्षेपण केले. तर वाहक रॉकेट शावित हे इस्रायलचे स्वतःचे हे रॉकेट आहे. तर हे काही इस्रायल रिलेटेड काही प्रश्न होते डिफेन्स रिलेटेड, ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकची पहिली महिला ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनली? तर योग्य आन्सर आहे हरमनप्रीत कौर. तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिला पंजाब नॅशनल बँक याची पहिली महिला ब्रँड ॲम्बॅसिडर घोषित करण्यात आलेला आहे. पंजाब नॅशनल बँकची स्थापना 1894 रोजी झाली. मुख्यालयाचं नवी दिल्ली येथे आहे. आणि ह्याचं टॅगलाईन आहे द नेम यू कॅन बँक अपॉन. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे 3 डिसेंबर. तर दरवर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि याची थीम काय आहे? विकलांग समावेशक समाज, सामाजिक प्रगतीचा मार्ग. फोस्टरिंग डिसेबिलिटी इन्क्लुसिव्ह सोसायटीज फॉर ॲडव्हान्सिंग सोशल प्रोग्रेस. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा पहिला वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट कोणता ठरला? तर याचं योग्य आन्सर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर दिल्लीचा IGI आता देशातील पहिला असा विमानतळ बनला आहे ज्याला वॉटर पॉझिटिव्ह म्हणजेच विमानतळ जितके पाणी वापरतो त्यापेक्षा खूप अधिक पाणी हा निसर्गाला परत करत आहे असा दर्जा याला मिळालेला आहे. कसे? तर वर्षावाचे पाणी गोळा करून, अपशिष्ट पाणी पूर्णपणे रिसायकल करून आणि पाण्याचा वापर कमी करून हे ह्यांना वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट म्हणून घोषित केलेलं आहे. आणि हा दर्जा मिळालेला आहे. तर आता आपण काही महत्त्वाचे विमानतळाचे प्रश्न पाहून घेऊया. एअर इंडिया एक्सप्रेसचे नवीन अध्यक्ष निपुण अग्रवाल यांना नेमण्यात आलेले आहे. लेव्हल 5 कार्बन मान्यता कोणता ठरला? तर कॅम्पेगौडा विमानतळ. एशियामध्ये पहिला विमानतळ कॅम्पेगौडा विमानतळ लेव्हल कार्बन मान्यता प्राप्त करणारा बनलेला आहे. ग्रीनफील्ड हवाई अड्डे कुठे आहे? तर पुरी आणि कोटा येथे. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी पुरी आणि कोटा येथे ग्रीनफील्ड हवाई अड्ड्यासाठी मंजुरी दिलेली आहे. IATA 81वी वार्षिक बैठक ही आंतरराष्ट्रीय वाहतूक संघटनेची 81वी वार्षिक बैठक ही नवी दिल्ली येथे पार पडली. आणि याचे मुख्यालय कुठे आहे? तर मॉन्ट्रियल कॅनडा येथे. सायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड 2025ला टॉपचे 3 लो कॉस्ट एअरलाईन कोणते ठरले? तर एअर आशिया, स्कूट आणि इंडिगो. तसेच वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट उपक्रम हा पंतप्रधान मोदी यांनी तुतीकोरीन विमानतळ आणि तमिळनाडू येथून वन एअरपोर्ट वन प्रोडक्ट उपक्रम सुरू केला. तसेच ब्रिक्स वर्सेल्स
प्रिक्स वर्सेल्स पुरस्कार 2025 हा चीनचा यंटाई पेंगलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025चा प्रिक्स वर्सेस पुरस्कार जिंकला. भारत हा 5वा सर्वात मोठा विमानन बाजार ठरलेला आहे. IATA नुसार भारत जगातील 5वा सर्वात मोठा विमानन बाजार आहे आणि पहिले स्थान हे USAचं आहे. इंटरनॅशनल आर्किटेक्चरल अवॉर्ड 2025 हा लोकप्रिय गुवाहाटी विमानतळ याला आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर अवॉर्ड 2025 मिळालेला आहे. AI चलित इमिग्रेशन कॉरिडॉर कुठे आहे तर दुबई येथे. दुबई विमानतळाने जगातील पहिला AI चलित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केलेला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस हा IATA सामील झालेला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस भारतातील 4थी एअरलाईन बनली जी IATA सामील झाली आहे. आणि तिसरा पूर्वोत्तर विमानन शिखर संमेलन 2025 हा इटानगरमध्ये पार पडलेला आहे. अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथे पार पडलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून दिवंगत लोकनेता दिनकर बाळू पाटील यांच्या नावावर ठेवण्यात आले. काही महत्त्वाचे विमानतळ होते जे आता चर्चेत होते ते आपण पाहिले. पुढील प्रश्न पाहूया. तर मँडारिन ऑरेंजला कोणत्या राज्याला GI टॅग मिळालेला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिम बंगाल. तर पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील मँडारिन ऑरेंजला टॅग मिळालेला आहे. अरुणाचल प्रदेश येथील पारंपरिक ब्लेड याला GI टॅग भेटलेला आहे. सिक्कीममधील पारंपरिक वाद्यतंत्र तुंगबुक 3 तार असलेला वाद्यतंत्र आहे ह्याला एक देखील GI टॅग मिळालेला आहे. सिक्कीमच्या पुंगतोंग पालीत म्हणजेच बासाची बासुरीला देखील GI टॅग मिळालेला आहे. मध्य प्रदेशमधील पन्ना डायमंड हे प्रसिद्ध आहे त्याला देखील GI टॅग मिळालेला आहे. आणि गुजरातमधील अंबाजी मार्बल याला देखील GI टॅग मिळालेला आहे. काही चर्चेत होते GI टॅग महत्त्वाचे ते आपण कव्हर केले. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.